आपल्याला माहिती आहे की घटनेत सुरुवातीला नव्हती. 42व्या घटना दुरुस्तीने ती ॲड करण्यात आलेली आहेत. 1976 ची आपली मिनी कॉन्स्टिट्यूशन. तर तेव्हा आपल्याला 10 वैशिष्ट्ये ॲड करण्यात आली होती आणि पुढचं 11वं वैशिष्ट्य जे आहे ते 11वं कर्तव्य जे आहे ते आपल्याला 86व्या घटना दुरुस्तीने 2002 मध्ये ॲड करण्यात आलं होतं. तर आता आपल्याला ह्याच्यासाठी महत्त्वाचं माहिती आहे की जी काही 42वी म्हणजे हे मूलभूत कर्तव्य जे आहेत, ह्याच्यासाठी महत्त्वाची समिती माहितीच पाहिजे अशी, तर ती कोणती आहे? स्वर्णसिंग समिती आहे. तर ही जी आहे आणीबाणीच्या काळामध्ये ही समिती बसली होती आणि 1976 मध्ये म्हणजे ॲक्चुअलमध्ये त्या समितीची स्थापना झाली आणि मग त्यांनी शिफारस केली की राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा एक नवा भाग समाविष्ट करावा. मग जसं म्हणजे अधिकार उपभोगतात नागरिक तसं कर्तव्यही पाहिजे आणि मग त्या तरतुदींना अनुसरून आपण घटनेमध्ये भाग 4A समाविष्ट केला. या भागामध्ये एकच कलम आहे, कलम 51 आहे. यामध्ये पहिली 10 मूलभूत कर्तव्ये मांडण्यात आली आणि त्यातून मग नंतर आपल्याला माहिती एक ॲड झालं. आता याच्यामध्ये स्वर्णसिंग समितीने ज्या काही मूलभूत कर्तव्यांच्या शिफारशी केल्या होत्या, त्यापैकी त्यांच्या काही शिफारसी ज्या आहेत, त्या स्वीकार केल्या गेल्या नाही. त्यांनी पूर्ण त्यांच्या 3 शिफारशी ज्या होत्या, त्या अस्वीकृत करण्यात आल्या होत्या. तर त्यामध्ये एक काय म्हणाले होते ते, की ज्यांनी कर्तव्याचं पालन केलं नाही त्यांना दंड करावा. दुसरं होतं, की हा जो दंड ठोठावला जाईल त्यातला न्यायालयात आव्हान देता येणार नाही आणि तिसरं होतं कर देणे हे नागरिकांचं मूलभूत कर्तव्य असायला पाहिजे. तर ह्या आहेत त्यांच्या अस्वीकृत केलेल्या तरतुदी कर्तव्यांच्या बाबतीत. बाकी सगळे आपण स्वीकृत केलेल्या आहेत. आणि आपल्याला माहिती आहे, की ह्याच्यामध्ये बाकीच्या आता 10 शिफारसी आहेत त्या आपण पाहूयात. आता ह्याच्यामध्ये आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल कसा असतो? अ, म्हणजे सिक्वेन्सच विचारला जातो यामध्ये. त्यामुळे आपल्याला रफली या 10-11 पैकी काही हाल्फचा जरी प्रॉपर सिक्वेन्स माहिती आहेत किंवा काही नंबर्स माहिती आहेत ना, तर खूप आरामात हा क्वेशन सॉल्व्ह होऊ शकतो आणि हक्काच्या मार्क्समधला हा क्वेशन राहतो. तर हा म्हणजे चुकूनही चुकायला नको. इतका प्रॉपर त्याला काहीतरी आपण लिंक लावून किंवा ट्रिक लावून तो लक्षात ठेवायचा. म्हणजे परत तो कधीच आपला विसरला जाणार नाही अशा पद्धतीने. तर हे 10 जे आहेत ते आपण बघून घेऊयात एकदा. तर ह्याच्यामध्ये एक आता कुठे-कुठे आपण 1, 2, 3, 4 असं घेतोय, ब, ड घेतोय. आता आपण 1-2 वाईज घेऊयात. तर पहिलं काय आहे? घटनेचे पालन करणे आणि घटनेतील आदर्शांचा, राष्ट्रीय ध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा आदर करणे. बघा आता ह्याला थोडंसं लॉजिक पण सांगते म्हणजे तुम्हाला लक्षात राहायला इझी होईल, की सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे काय आहे? भारताची घटना. म्हणून पहिलं मूलभूत कर्तव्य काय असायला पाहिजे? की घटनेचं पालन करायचंय, घटनेतील आदर्श आणि मग घटनेनंतर काय, की मग आपला राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत वगैरे राष्ट्राशी रिलेटेड गोष्टी. मग हे काही पण आलं, की ते पहिलं पाहिजे सिक्वेन्समध्ये. मग हे झाल्यावरती दुसरं काय आहे, की आपण पारतंत्र्यात होतो. त्याच्यामुळे आपल्याला मग आपलं जे काही स्वातंत्र्य मिळालंय त्याचा जो अभिमान असायला पाहिजे. मग तो अभिमान बाळगण्याबद्दलचं दुसरं आहे, की स्वातंत्र्य लढ्यातून जे काही आदर्श निर्माण झाले त्यांचा अभिमान बाळगायचा आणि पालन करायचं. आता हे झालं, की तुम्ही भारत स्वतंत्र झालाय. स्वतंत्र झाल्यानंतर आता मला माझा देश भारत म्हणून त्याच्याबद्दल काहीतरी वाटावं. तर मग ते काय आहे, की मग त्याच्यासाठी माझा प्रयत्न काय असेल, की भारताचं सार्वभौमत्व, अखंडता आणि एकात्मता यांचं रक्षण करायचंय. आता मग हे रक्षण कधी केलं जाणार आहे किंवा कसं होणार? मग लगेच त्याला चौथं काय असणार आहे, की जेव्हा-जेव्हा आपल्याला राष्ट्राचं संरक्षण करण्यासाठी आवाहन केलं जाईल, तेव्हा मी त्यासाठी हजर राहणार. हे माझं कर्तव्य, हे मला त्याला लगेच सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवायचं आहे. मग आता हे झाले 4. त्याच्यानंतर आता लक्षात ठेवण्यासाठी 5वं आणि 7वं जे आहे सगळ्यात मोठे काहीतरी कर्तव्यांमध्ये जे दिलेत, तर 5 आणि 7 दिलेत. हे आपण लक्षात ठेवू शकतो. मग आता 5वं काय आहे, की याच्यामध्ये 2 गोष्टींना ॲड केलेलं आहे. एक काय आहे, की धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदभावांच्या पलीकडे जायचंय. म्हणजे इन शॉर्ट सोप्या भाषेत भेदभावाच्या पलीकडे जायचं आणि बंधुभाव निर्माण करायचा आणि दुसरा पॉइंट ह्याच्यातलाच काय आहे, की महिलांच्या सन्मानाला बाधा आणतील अशा पद्धतींचा त्याग करायचा. मग 6वं काय आहे, आपल्या संमिश्र संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करायचा. 7वं परत एक मोठं आपण जे म्हणालो होतो, तर ह्याच्यामध्ये काय आहे, वने, सरोवरे, नद्या आणि वन्यजीवन यांसारख्या नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे व त्यात सुधारणा घडवून आणणे आणि सजीव प्राण्यांविषयी दयाबुद्धी बाळगणे. आता इथे पण बघा, ह्याला आपण 2 पार्ट्समध्ये करू शकतो. जसं 5व्याला केलं होतं, की एक भेदभाव नष्ट करायचा आणि दुसरा महिलांचा सन्मान. 7व्यामध्ये काय आहे, नैसर्गिक पर्यावरणाचं संरक्षण आणि सजीव प्राण्यांविषयी दयाबुद्धी. 8वं काय आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता, जिज्ञासू वृत्ती आणि सुधारणावाद विकसित करणे. आता ह्याला आम्ही कसं लक्षात ठेवलं होतं मी, की 8 सप्टेंबर आपला लिटरसी डे माहिती आहे आपल्याला. मग
त्याच्याशी रिलेटेड काहीतरी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे एकदा आपण शिक्षण घेतलं की आपण मग सायंटिफिकली विचार करायला लागतो तसं. मग 8 आहे म्हणून मग ते वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता, जिज्ञासू वृत्ती आणि सुधारणावाद विकसित करणे. 9 सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसेचा त्याग करणे. 10 व्यक्तिगत व सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठण्याचा प्रयत्न करून राष्ट्राची सतत उन्नती होत राहील यासाठी प्रयत्नशील राहणे. आता हे 10ला कसं की नेहमी लास्टला कसं असतं की बेस्ट जे काही असेल ते द्यायचं. तर आधी 11वं नव्हतं ना, मग 10 लास्ट होतं. मग 10 लास्ट होतं म्हणून काय केलं की जिथे तुम्ही आहात ते उच्चतम पातळी गाठण्याचा प्रयत्न करा. आणि फायनली मग 11वं जे 86व्या घटना दुरुस्तीने ऍड झालेलं आहे ते काय आहे की पित्याने अपत्यास अथवा पालकाने आपल्या पाल्यास काय करायचं 6 ते 14 वर्ष वयापर्यंतच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची आहे. हे नंतर ऍड झालेलं आहे. मग आता हे 11चा सिक्वेन्स कळाला असेल. परत एकदा क्विकली सांगते की पहिलं घटनेचं पालन किंवा रिस्पेक्ट. दुसरं काय मग स्वातंत्र्य लढा लक्षात ठेवायचा लगेच. मग ते झालं की भारत निर्माण झाला, सार्वभौमत्व, अखंडता. चौथं काय की मग लगेच मग त्या सार्वभौमत्वासाठी किंवा अखंडतेसाठी मला आवाहन केलं जाईल तेव्हा मी जाणार. 5 आणि 7 मोठे आहेत. 5व्यामध्ये भेदभाव आणि महिला आणि 7व्यामध्ये पर्यावरण आणि सजीव प्राणी. 6वं आहे यामध्ये दोन्हीच्या आपली संमिश्र संस्कृतीचा वारसा. 8वं आहे 8 तारीख वैज्ञानिक दृष्टिकोन. 9 आहे सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण. 10 उच्चतम पातळी आणि 11 मध्ये 6 ते 14 पर्यंत शिक्षणाची संधी. आता हे मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये काय आहेत? तर याच्यामध्ये काय आहेत? काही नैतिक कर्तव्य तर काही नागरी कर्तव्य आहेत. याच्यामध्ये काय की म्हणजे भारताच्या काही परंपरा वगैरे. हॅलो, आवाज येतोय का? ओके, ठीक आहे. हं, हं. तर आपण वैशिष्ट्य बघत होतो. परत एकदा बघूयात, की काही नैतिक कर्तव्य आहेत, काही नागरिक कर्तव्य आहेत. आपल्या भारताच्या परंपरा, पुराण ज्या काही प्रथा आहेत त्यांना कन्सिडर केलेलं आहे याच्यामध्ये. काही जे काही हां, आपल्या हे जे कर्तव्य आहेत, हे आपले फक्त नागरिकांसाठी आहेत. मूलभूत हक्क आपल्याला माहिती आहे, की हे काही नागरिक आणि परदेशी व्यक्तींसाठी आहेत, पण कर्तव्य फक्त नागरिकांसाठी आहेत. आणि डी-पी-एस-पी सारखंच एफ-डीसाठी पण आपण न्यायालयात जाऊ शकत नाहीत. तर ते न्यायप्रविष्ट नाहीयेत. हे आहेत आपली मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये. आणि मूलभूत कर्तव्यांमधली अजून थोडी काही माहिती म्हणजे काय आहे, की आपण मूलभूत कर्तव्य घेतली कोणाकडून आहेत? तर ती घेतली आहेत आपण सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेपासून प्रेरित होऊन. आणि दुसरं महत्त्वाचं काय आपल्याला माहिती आहे, की जे काही दुसरे अजून काही प्रमुख लोकशाही देश आहेत, अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी वगैरे, तर या देशांच्या राज्यघटनांमध्ये कर्तव्यांची सूची सांगितलेली नाहीये. परंतु जपानची राज्यघटना नागरिकांच्या कर्तव्यांची सूची देणारी जगातील लोकशाही देशांमधली कदाचित एकमेव घटना असावी, असं म्हणणं आहे. आणि साम्यवादी देशात मात्र मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य यांना समान महत्त्व दिलेले. म्हणजे तेच मूलभूत हक्क आणि तेच मूलभूत कर्तव्य पण. तर अशा पद्धतीने आपण घेतलंय ते सोव्हिएत रशियापासून आणि जपानची राज्यघटना कर्तव्यांची सूची देणारी लोकशाही देशांमधली एकमेव घटना आहे. असं ह्याच्यातले हे काही महत्त्वाच्या गोष्टी. आणि मूलभूत कर्तव्ये जी आहेत, आपल्याला माहिती आहे की जर 42व्या घटना दुरुस्तीने आली 1976ला, परंतु त्यांचा जो काही अंमल आहे, तो कधीपासून चालू झालाय? 3 जानेवारी 1977 पासून सुरू झालेला आहे त्याचा अंमल. आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं आहे, की ही जी मूलभूत कर्तव्य आहेत, ही आपल्या राज्यघटनेला जोडण्यासाठी आपले भारताचे एक दुसरे महान्यायवादी होते सी.के. दफ्तरी आणि अजून एक व्यक्ती ए.के. सेन यांनी विरोध केला होता, की गरज नाहीये कर्तव्य आपल्या राज्यघटनेला जोडण्याची. आणि मूलभूत कर्तव्यांशी रिलेटेड अजून एक समिती आहे, वर्मा समिती, जी 1999ला आली होती. तर आणि ही मूलभूत कर्तव्य ती पण स्वतःहून लागू होत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला वेगळा कायदा करावा लागतो. आणि मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्कांना पूरक असतात. आणि भारतीय घटनेचा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि तितकाच तो दुर्लक्षित भाग पण आहे, असं म्हटलं गेलेलं आहे याच्याबद्दल. तर आणि मूलभूत कर्तव्ये जी आहेत, ती आपल्या UDHRच्या कलम 23च्या सिमिलर जातात त्याला. तर हे आहे सगळं मूलभूत कर्तव्यांबद्दलचं महत्त्वाचं माहिती असावं असं. ठीक आहे. ह्या टॉपिकसाठी पण आपण इथे थांबूयात. येस. हं.